नमस्कार. वास्तुराजमध्ये आपलं स्वागत आहे. मी राजेंद्र केदार, वास्तुशास्त्र तज्ज्ञ. मित्रांनो, काल आपण 2 दिवस दक्षिण दिशेबद्दल जाणून घेतलं. भारताची, मुंबईची, ठाण्याची आणि नवी मुंबईची दक्षिण पश्चिम कशी असते किंवा निसर्गच दिशा ठरवितो, चांगली वाईट, हे आपण पाहिलं. बऱ्याच लोकांना होका यंत्र म्हणजे ज्याला आपण कंपास म्हणतो ते नीट कळत नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना जर आपण विचारलं की तुमचा मुख्य दरवाजा हा कुठल्या दिशेला आहे, नाही पश्चिम उत्तर आहे, नाही दक्षिण उत्तर आहे, पूर्व पश्चिम आहे, म्हणजे असं विचित्र पद्धतीने सांगितले जातं. दिशा ही कुठेही उभं राहिल्यानंतर ती बदलत नसते. मग हे व्यवस्थित जाणून घेणं आपल्या दृष्टीने गरजेचं आहे की दिशा कशी, म्हणजे सर्वसामान्य माणसाने दिशा कशी समजून घ्यावी. आपलं जे घर आहे, आपल्या घरामध्ये आपण उभं राहिलं, सूर्य ज्या दिशेला उगवतो आपल्या घरातनं, म्हणजे घरातनं आपण पहा, त्या दिशेला तोंड करून उभे राहा. तुमच्या डाव्या हाताला उत्तर दिशा आणि उजव्या हाताला दक्षिण दिशा. हे फिक्स गणित लक्षात ठेवा. पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं, म्हणजे सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेकडे तोंड करायचं. डाव्या हाताला उत्तर दिशा, उजव्या हाताला दक्षिण आणि तुमच्या बरोबर मागच्या बाजूला पश्चिम दिशा. मग तुमच्या घरातून हॉलमध्ये, म्हणजे बैठकीची खोली, तुम्ही उभे राहून ह्या दिशा चेक करा. आणि जसं मी सांगितलं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. मग तुमच्या दरवाजा जर डाव्या हाताला असेल तर तो दक्षिणेला आहे. तुमच्या डाव्या हाताला जो दरवाजा आहे ती उत्तर दिशा आहे आणि तुमच्या उजव्या हाताला दरवाजा आला तो दक्षिणेला आला आणि सूर्य ज्या दिशेला होतो तो पूर्व आणि तुमच्या मागच्या बाजूला दरवाजा आला, मुख्य दरवाजा, तो पश्चिम. आता याच्यामध्ये पूर्वेला आहे. जर तुम्ही पूर्वेकडे तोंड करून पूर्वेला, परंतु डाव्या हाताला पूर्व दिशेला दरवाजा तो ईशान्येला, आणि उजव्या हाताला असेल तर पूर्व आग्नेय, म्हणजे पूर्व ईशान्य आणि पूर्व आग्नेय, उजव्या हाताला पूर्व आग्नेय. तसंच तुमच्या उजव्या हाताला दक्षिण दिशेला दरवाजा आहे, तो पूर्वेकडे सरकून आहे पण दक्षिणेला, त्याला दक्षिण आग्नेय म्हणतात. आणि दक्षिणेला आहे पण तो पश्चिम कोपऱ्यामध्ये, पश्चिम कोपऱ्याला आहे पण तो दक्षिणेला आहे, तो दक्षिण नैऋत्य त्याला म्हणतात. असेच डाव्या हाताला उत्तर दरवाजा आहे परंतु पूर्वेकडे असेल तो उत्तर ईशान्य त्याला म्हणतात. आणि उत्तरेला आहे पण पश्चिम कोपऱ्यात आहे, तो उत्तर वायव्य. मित्रांनो, लक्षात घ्या. आता पश्चिमेला दरवाजा आहे परंतु तो दक्षिण दिशेला, दक्षिण कोपऱ्याजवळ आहे, पण परंतु पश्चिमेला दरवाजा आहे, तो पश्चिम नैऋत्य. आणि दुसरा पश्चिमेला आहे परंतु तो उत्तर दिशेला, उत्तर कोपऱ्याजवळ आहे, तर तो पश्चिम वायव्य. मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या दिशा आपण समजून घ्या, याच्यामध्ये कुठलीही चूक करू नका. होका यंत्र जरी नसेल आणि होका यंत्र कुठेही धरलं तरी दिशा बदलत नाही. आपण बाहेरून घरात येतो किंवा घरातून बाहेर, दिशा बदलत नाही, हे लक्षात घ्या. मला वाटतं आजच्या साठी हे खूप झालं.
हे नीट समजून घ्या. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना हे वास्तुशास्त्राबद्दल मी समजावून सांगतोय हे नॉलेज जरूर शेअर करा. धन्यवाद.